नमस्कार प्रेक्षकांनो, सिरियल बाय सीमा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. नाही ती घरा या मालिकेच्या 27 जूनच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की मंदा मावशी परत एकदा कामावर आलेल्या असतात. तर अंगणातूनच शिवनाथ बघतो आणि शिवनाथ आवाज देतो मंदा मावशी. तेवढ्यात भास्कर पण बाहेर येतो आणि भास्कर म्हणतो मंदा मावशी इकडे या, कामालाही पडलेत. तेवढ्यात शिवनाथ बाहेर येतो आणि तो सांगतो की मंदा मावशीला मी पहिले आवाज दिला म्हणून माझ्याकडे येतील मंदा मावशी. तेवढ्यात पद्मा, आई, वहिनी त्या पण बाहेर येतात. उमा पण बाहेर येते आणि पद्मा म्हणते नाही पहिले मंदा मावशी आमच्याकडेच कामाला येणार. भास्कर म्हणला ना तर पहिले आमच्याकडेच कामाला येणार. तेवढ्यात मंदा मावशी जोरात ओरडतात आणि म्हणतात बाद झालं तुमची किरकिर, कायमचंच होऊन गेलं आहे. तुम्ही लहानाचे मोठे माझ्या अंगा खांद्यावर झालेत. छापाकी काटा पाडते, ज्याच्याकडे छापा येईल छापा आला तर उमाकडे जाईल आणि काटा आला तर पद्माकडे जाईल. आता त्या सांगतात की काटा आला, मी आता पद्माकडे जाईल. तेव्हा भास्करला खूप आनंद होतो आणि लगेच 2 मिनिटात मंदा मावशी सांगतात की नाही नाही नाही, मला लांबचं दिसत नव्हतं, आता तर जवळचं बी दिसत नाही. छापा आला आहे, मी माझ्या उमीकडे जाईल कामाला. तेवढ्यात पद्मा खूप चिडते आणि पद्मा म्हणते की आता काम संपलं का तिकडच्या घरचं, लवकर या, मला बोलायचं आहे तुमच्याशी, महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणून खूप रागानेच घरात निघून जाते. तेवढ्यात वहिनी म्हणतात की हे तुमचं दरवेळचंच झालं मंदा मावशी, कामावरून गायब व्हायचं आणि आल्यावर छपाकी काटा खेळत बसायचं, तुमचं नेहमीचंच झालं. तेवढ्यात ते वहिनी म्हणते की दरवेळेस तुमचा छापाच कसा पडतो, तुम्ही उमाच्याच घरी कशा जातात कामाला. तर खूप रागाने बघत असतो शिवनाथकडे आणि वहिनी पण चिडलेल्या असतात. आई मात्र बघत असतात. आई कोणाकडूनच काहीच बोलत नाही आणि पद्माला तर खूपच राग आलेला असतो. पद्मा म्हणत असते की मावशी या परत, लवकर या हां, असं म्हणून ती रागानेच घरात निघून जाते. मंदा मावशी म्हणतात चल उमे, घरात कामं पडली असतील ना, चला आता वाद नको घालू, चाल. तर भास्कर चिडलेला असतो. भास्कर पण घरात निघून जातो आणि इकडे मुलांना खूप हसू येत असतं. राघव तर खूपच हसत असतो. आपल्याला दुसरीकडे पाहायला मिळते की राघव आणि मामा गाडीवर जात असतात. ते गाडीवर जाताना बघतात की अन्विता कोणाची तरी वाट बघते, गाडीच्या बाजूला लपून कोणाची तरी वाट बघते. असं म्हणून मामाला गाडी थांबवायला लावतो राघव आणि म्हणतो की मामा ही इथं का बरं थांबली आहे रे, मला काही कळत नाही. तेवढ्यात मामा म्हणतो अरे ती कोणाची तरी वाट बघते वाटतं, तिच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतंय ती कोणाची तरी वाट बघते. तर राघव म्हणतो थांब मामा, आपल्याला थांबायला पाहिजे, ती कोणाची वाट बघते, कोणाला भेटायला आली. तेवढ्यात मामा म्हणतो नको नको, मी येतो, तू थांब. ते असं म्हणून मामा निघतो आणि राघव म्हणत होता अरे मामा थांब ना. तर मामा सांगतो अरे नाही, मला वॉशरूमला जायचं आहे, असं म्हणून मामा निघून जातो. राघव म्हणत असतो की ही कोणाला भेटायला आली आहे, काही समजत नाही. तेवढ्यात अन्विताचा बॉयफ्रेंड येतो गाडीवरून आणि त्याला म्हणतो की हा मुलगा तरी 1 नंबरचा वाया गेलेला आहे आणि अन्विता कशाला भेटायला आली. तेवढ्यात तो म्हणतो की मनाशीच जाऊ दे, पक्की वैरीण जरी असली तरी काही का असेना ती माझ्या मामाची मुलगी आहे, म्हणून तिला सांगायलाच पाहिजे की हा किती वाईट आहे. राघव त्यांच्याजवळ जातो आणि राघव अन्विताला विचारतो की कोण आहे हा आणि याला का बरं भेटायला आली आहे तू. तेवढ्यात अन्विता म्हणते तुला काही देणं घेणं, तुझा काय संबंध, माझा बॉयफ्रेंड आहे असं म्हणते. तर राघव म्हणतो हा आणि तुझा बॉयफ्रेंड, अगं हा तुझ्यासारख्या अशा 10 मुली फिरवतो, तुला माहीत नाही, तू तर गावभर हुंदाडत असते ना, मग तुला कसं माहीत नाही की अन्विता काही ऐकायला तयारच नसते. ती राघवशीच वाद घालत असते. ती म्हणत असते की तुला काय घेणं आहे. अन्विता म्हणत असते तू आमच्या दोघांमध्ये कशाला पडतो. तर तो मुलगा खूप चिडलेला असतो राघववर. तो म्हणत असतो तुला बघेलच मी. त्या दोघांमध्ये खूप वेळ वाद चालूच असतो. तेवढ्यात रस्त्याने भास्करचा मुलगा रुद्र जात असतो. तर रुद्रचे लक्ष अन्विताकडे जाते. अन्विता आणि राघवचं काहीतरी भांडण होतं आहे असं म्हणून ती म्हणते. तेवढ्यात अन्विताचे लक्ष जाते की रुद्रदादा इथे. तेवढ्यात तो मुलगा पळून जातो आणि तो मुलगा पळून गेल्यावर अन्विताला म्हणतो की याने तुला काही त्रास दिला का, हा का बरं तुझ्याशी भांडतोय. तर अन्विता काहीच बोलत नाही. राघव म्हणतो विचारा ना, तिलाच विचारा, मी का बरं काय म्हणत होतो आणि काय बोलत होतो असं म्हणून विचारा तिला. तो परत म्हणत असतो की विचारा ना, तू तुझ्या बहिणीलाच विचार आणि तीच तुला सांगेल की ती कशाला आली होती, कोणाला भेटायला आली होती आणि काय म्हणत होता ते. अन्विता खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते चल दादा आपण निघून जाऊ. असं म्हणून अन्विता रुद्रसोबत निघून जाते. तर इकडे पद्माच्या घरी वहिनी जेवण वाढत असते. वहिनी म्हणत असते की वहिनी पद्माताई आपण कामवाली बदलायची का हो. तर पद्मा सांगत असते कशाला कामवाली बदलायची, पद्मा मावशी तर आपल्याकडे कामाला येईलच. आणि वहिनी म्हणत असते अहो त्या सुट्ट्या मारतात आणि तिकडे पण कामाला जातात, त्याच्यामुळे मला दुसरी कामवाली पाहिजे होती मला मदतीला. तर पद्मा म्हणते नाही, मला येईल तर मंदा मावशीच.
तिकडचं काम सोडल पण इकडं नाही. तेवढ्यात रुद्र रागारागाने हॉकी स्टिक घेऊन येतो आणि पद्मा म्हणते, काय रे कुठे चालला रागारागाने. तेवढ्यात रुद्र म्हणतो, त्याने माझ्या बहिणीची छेड काढली. तेवढ्यात भास्कर म्हणतो, कोणी. तर राघवने. तर भास्कर खूप चिडलेला असतो. तो म्हणतो, माझ्या मुलीची छेड काढली. तर पद्मा म्हणते, थांब, त्याने माझ्या पोरीची छेड काढली, त्याचा जीवच घेते मी आता. असं म्हणून पद्मा रागानेच बाहेर येते. तर वहिनी म्हणते, आहो वंस. तर पण पद्मा काही ऐकत नाही. असं म्हणून डायरेक्ट बाहेर येते पद्मा. आणि गेटच्या बाहेर आई, पद्मा, वहिनी, भास्कर, रुद्र सगळे आलेले असतात. तर रेषेवर पाय ठेवताना तिला सगळा भूतकाळ आठवत असतो, की आपण शिवनाथने आपल्याला कशाप्रकारे चॅलेंज दिलेले होते, ते तुझ्या घरासमोर घर बांधून. अशा सगळ्या जुन्या भूतकाळातल्या आठवणी तिला आठवतात. मग ती रेषा ओलांडून शिवनाथच्या घरी जाते आणि शिवनाथला जोरजोरात आवाज देते, ए शिवनाथ, ए शिवनाथ असा आवाज देते. तर शिवनाथ, उमा सगळे बाहेर आलेले असतात. आणि शिवनाथ म्हणतो, की काय झालंय. तर उमाला खूप आनंद झालेला असतो. उमाला वाटते, की माझी पद्माताई माझ्या घराजवळ आली असं म्हणून रेष ओलांडून. तर तिला खूप आनंद झालेला असतो. पण ती उमा काही बोलायला जाणार, तेवढ्यात पद्मा म्हणते, बास, तिथंच उभं राहायचं, यायचं नाही. हां, असं म्हणून मला जागेवरच शांत करते. आणि तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, काय झालंय. पद्मा म्हणत असते, तू गावभर जो तुझ्या संस्कारांचा, तुझ्या विचारांचा जो टिमका मिरवत असतो ना, कुठं गेला रे तो. तो तर पार पोकळ निघाला. मुलं तर खूपच घाबरलेली असतात. पण राघव काही घरी नसतो. श्रीधर, माधव, वेदा ते खूप घाबरलेले असतात. आणि उमा तर बघतच असते, की नेमकं काय झालं, पद्माताई का बरं एवढी रागात आली. पद्मा शिवनाथला खूप काही ऐकवत असते. आणि ती म्हणते, की अरे तुझे संस्कार, तू म्हणतो ना की माझे संस्कार असे आहेत, माझे संस्कार तसे आहेत, आणि तुझ्या नाकावर टिचून तुझ्या घराच्या समोरच घर बांधेल, सगळं केलं, पण ते काय निघालं, सगळं पोकळ. तर उमा म्हणते, अगं ताई काय झालंय, तर नीट तरी सांग. तर रुद्र, भास्कर, पद्मा खूप चिडलेले असतात. आईंना मात्र काहीच कळत नसते की काय झाले. वहिनी पण शांत असतात. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, बास कर, वायफळ बडबड तुझी बस कर, आणि काय झालं ते नेमकं सांग. तेवढ्यात पद्मा म्हणते, की तुझ्या लेकानं माझ्या लेकीची छेड काढली, ते बी भर रस्त्यात. तर शिवनाथला, उमाला तर खूपच शॉक बसतो. उमा तर फक्त बघतच असते. उमाला काय बोलावे काही सुचत नाही. तर शिवनाथ म्हणतो, बाद झालं तुझं, मी काय तू बोलते म्हणून तोंड दिलं म्हणून तू काही बोलायचं मी ऐकून घ्यायचं असं त्याचा अर्थ होत नाही. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, की माझ्या पोरांना मी आत्तापर्यंत असे संस्कार दिले आहेत, की कोणत्याही बी बाईचा आदर ठेवायचा, आणि माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तुझं ऐकूनच घेऊ शकत नाही. तर शिवनाथ म्हणतो, की जर तुझी गोष्ट खरी असली तर तुझ्या पायावर नाक रगडेल मी, तुझी माफी मागेल. जर मात्र खोटं निघालं तर तू माझे हात जोडून माफी मागायची. तर तेवढ्यात पद्मा म्हणते, हात कशाला रे, तुझ्या पायावर डोकं ठेवून नाक रगडेल की. तर श्रीधर, माधव ते पण खूप बघतच असतात. तेवढ्यात राघव गाडीवरून येतो. राघव बघतो, की हे काय वेगळंच दिसतंय, आज तर इकडे सगळेजण जमा झाले, काहीतरी वेगळाच मॅटर झालेला दिसतो. असं म्हणून तो हॉर्न देतो. तर अन्विता बघते. अन्विताला वाटते, की आता माझं काही सगळं उघडं पडेल पितळ. आता माझ्या बॉयफ्रेंडबद्दल जर आत्तूला कळलं तर आत्तू माझं काही खरं करणार नाही, आणि जर खोटं बोलली तर आत्तूची इज्जत जाईल, आणि खरं बोलली तर मोठा राडा होईल. भास्कर पण रागानेच बघत असतो राघवकडे. रुद्र तर खूपच रागाने बघत असतो. माधव आणि वेदा पण काळजीत असतात. तेवढ्यात राघव, पद्मा म्हणत असते, की विचार ना तुझ्या धाकट्या शेंड्या फळाला, राघवला. तर शिवनाथ म्हणतो, कोणी राघवने छेड काढली. अगं माझा राघव असा आहे ना, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. हा, त्याला व्यवहार ज्ञान नाही आहे, पण तो अशी मोठी चूक नाही करणार, आणि तो इच्छाच काय पण कोणत्याच पोरीकडं अशा वाकड्या नजरेने बघणार नाही. मला माझ्या संस्कारावर पूर्ण विश्वास आहे. तर तेवढ्यात पद्मा म्हणते, की विचार ना मग तुझ्या, बोलव त्याला आणि विचार त्याला. तर भास्कर रागानेच बघत असतो. शिवनाथ आवाज देतो, राघव इकडे ये जरा. ते राघव त्यांच्या जवळ येतो आणि राघव म्हणतो, काय झालं आप्पा. तर शिवनाथ म्हणतो, की यांचं असं म्हणणं आहे, की तू या पोरीला त्रास दिला,
या पोरीची छेड काढली, ते बी भर रस्त्यात. तर राघवला तर ऐकून धक्काच बसतो. राघव काहीच बोलत नाही. तेवढ्यात शिवनाथ म्हणतो, बोल बिंदास बोल, मी काय असं काही केलं नाही. तर राघव अन्विताकडे बघतच राहतो. अन्विता खूप घाबरलेली असते आणि इथेच आजचा भाग संपतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला म्हणत असते, अगं ते लहान आहे, ते माझं लेकरू, त्याची झाली असेल चूक, पण माफ कर. तेवढ्यात पद्मा म्हणते, माफ करू? बरं केलं, एकदा तुझ्या लेकराला माफ केला असं म्हणून ते, तर तुझा नवरा जेव्हा माझी नाक घासून माफी मागेल ना, तेव्हा मी माफ करल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.